हॅलो, थँक्यू. चला, सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवायची आहे. फणस डोंगरी, रोशन 11 फणस डोंगरी. खरं तर फणस डोंगरी म्हटल्यानंतर मला वैदेही 11 या नावानं हा संघ बऱ्याचदा खेळतो. तालुकानिहाय जेव्हा स्पर्धा असतात त्यावेळी देखील हा संघ वैदेही 11 या नावानं खेळत असतो. आणि आणखी एक जमेची बाब म्हणजे लवजीच्या स्पर्धेमध्ये खुल्या गटातील तालुकास्तरीय स्पर्धा होती, म्हणजे तालुकानिहाय स्पर्धा होती. आणि त्या टीमला देखील म्हणजे पेण विभागातील सर्व पेण तालुक्यातील संघ होते, त्यातील हिरे मोहरे मात्र त्यांनी निवडले होते. तरी सुद्धा टीमचं नाव होतं फणस डोंगरी. ही चांगली बाब आहे. आपल्या गावाचं नाव आणि त्याची प्रतिष्ठा जपण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून ते करतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि दुसरीकडे खालापूर रसायनीतील हा एक असा संघ आहे, लोधिवली टीम, जी बलाढ्य टीमला परास्त करण्यामध्ये त्याचा हातगंडा आहे आणि त्यांनी ते तसं काम देखील केलं आहे. लोधिवली टीम मागच्या काही वर्षांपासून मात्र खूप चांगल्या फॉर्ममध्ये. क्वार्टर फायनलची लढत आहे. ओमकार हरपाळ आणि अक्षय जाधव ही जोडी मैदानावर. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल जर का कोणी पकडला असेल तर निश्चितच अक्षय जाधवनं. एका हातानं तो देखील डाव्या हातामध्ये तो झेल टिपला होता, अगदी साइड स्क्रीनच्या समोर. लेफ्टी बॅट्समन ओमकार निश्चितच स्ट्रायकर एंडला असेल आणि त्याच्या साथीने तो अक्षय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय, तो बंटी बद्रिके. सो इथे बॅटल निश्चितच पाहाल तुम्ही, ओमकार विरुद्ध बंटी. परंतु बंटी भन्नाट फॉर्ममध्ये. याच्या विरोधात आपण विचार केला तर ओमकार हरपाळचा बॅटिंग परफॉर्मन्स जो फणस डोंगरीसाठी हवा आहे तो काही स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. इथे सूर गवसेल का ओमकारला? निश्चितच तो देखील आपला फॉर्म शोधतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. पंच मात्र इशारा करतायत की निश्चितच अंगावरती चेंडू जाऊन आदळलाय, खांद्याला चेंडू लागलाय. बरेचसे नियम बदली झालेत क्रिकेटमध्ये. अगदी आपण पाहतोय की मनगटापुरतं आता बाद घोषित करण्यात येतं. जितू आणि मनीष आपण स्टेजशी संपर्क साधायचा. मला अजून गल्ली क्रिकेटचे नियम माहिती आहेत की अगदी मनगटापर्यंत, मग मागच्या कोपऱ्यापर्यंत बाद घोषित करायचो आपण. वेगवान चेंडू फ्लाय स्लिपला, चांगलं क्षेत्ररक्षण, कारण अगदी समोर टप्पा पडला चेंडूनं. अडवणं खूप कठीण काम असतं. एकतर वेगानं गोलंदाजी करत असतात आणि वेगानं गोलंदाजी करताना बॅटची कडा घेतली तर डिफ्लेक्ट होतो चेंडू, म्हणजे त्याचा अँगल चेंज होतो, दिशा बदलते आणि त्या बरोबरीनं त्याला अधिक वेग प्राप्त होतो. आणि असा चेंडू अडवणं खूप कठीण काम आहे आणि ते काम देखील करतोय फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक. 0 धावसंख्या. ओमकार बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, उसळी अजिबात घेतली नाही खेळपट्टीनं. खेळपट्टीनं गोलंदाजांना साथ दिले आणि ज्या फलंदाजांना धावा खोऱ्यानं ओढल्यात त्यांच्यासाठी धावा देखील दिल्यात. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत. अशी काहीशी सुरुवात शिवकरच्या विरोधात देखील अशीच झाली होती. बॅटची कडा, चेंडू हवेत आहे आणि आता मात्र झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक धडपडतोय मागे. 4 चेंडू आतापर्यंत मात्र निर्धाव फेकले. 4थ्या चेंडूवरती विकेट घेतली ओमकारनं. ओमकारची सर्व या स्पर्धेचे आयोजन करते स्वयंसेवक, ऑफिशियल्स सगळे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सुदामदादा पवाळी देखील या मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आणि प्रेक्षक वर्ग जे दर्दी क्रिकेट रसिक आहेत अजूनही मैदानावरती उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून मनपूर्वक स्वागत करेल. ओमकार मात्र बाद झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला अक्षय, नॉन स्ट्रायकर एंडला मात्र पोचलाय शेखर. गोलंदाजी करतोय बंटी. बंटीचा चेंडू पंचांकडे अपील, हाईट फॅक्टर आणि 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपात. सो एकही धाव आतापर्यंत बंटीने दिलेली नाहीये. ही धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात
या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर निर्धाव षटक फेकलं होतं धनराज कांबेरेनं सोमजय गोंडगे संघाच्या विरोधात, तरी वावळुली टीम पराभूत झाली होती. ते देखील बॅटिंग पॉवर प्लेचं, आणि आता देखील बॅटिंग पॉवर प्लेचं निर्धाव षटक फेकणार का या स्पर्धेतील द्वितीय मेडन ओव्हर, द्वितीय निर्धाव षटक फेकणार का? बंटी पंचांकडे अपील, पंचांकडे जोरदार अपील होते. पाहूया काय दोन्ही पंच डिसिजन घेत आहेत. आणि यस, फलंदाज मात्र बाद होतोय. शेवटच्या क्षणी कुठेतरी बॅटला डिफ्लेक्ट होऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात गेला. आणि सेकंड मेडन ओव्हर फेकणाऱ्या या स्पर्धेतील आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय तो बंटी बद्रिके. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. या स्पर्धेतील सेकंड मेडन ओव्हर, ती देखील पॉवर प्लेची. पहिलं मेडन ओव्हर फेकली, फर्स्ट मेडन ओव्हर फेकली ती मात्र धनराजनं, आणि आता आपण पाहतोय की या स्पर्धेतील सेकंड मेडन ओव्हर म्हणजे दुसरं निर्धाव षटक मात्र फेकलंय ते बंटी बद्रिके, मान फ्रॉम लोदिवली. लेगबॅचच्या स्वरूपात आलेली ही एक धाव होती. एक्स्ट्राच्या स्वरूपात न्यू बॅट्समन नरेश सावंत मात्र मैदानावरती दाखल झालाय. थोडीशी प्रकृती त्याची मॅच मध्ये असताना खालावली होती, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतोय. प्रकृती बाजूला सारून आपल्या गावच्या प्रतिष्ठेसाठी मात्र मैदानावरती दाखल झालाय. असे बरेचसे खेळाडू आपण पाहिलेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील. 3 षटकांचा खेळ अजूनही अद्याप बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो देवा. ओरपेच चेंडू, टायमिंग व्यवस्थित झालं नाही. मिड विकेटला एक धाव जरूर मिळेल. 2 धावसंख्या धावफलकावरती. 1.1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ट्रॉफीज या स्पर्धेतील पहिल्यांदा असे करंडक आपण पाहतोय कर्जत तालुक्यामध्ये. ब्लॅक मॅजिक, मोहात पडले सर्व प्रेक्षक. कव्हर स्लॅम, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. चौकार, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. फलंदाज नरेश सावंत भन्नाट फॉर्म मध्ये, जागा बनवली फटक्यासाठी, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आणि जो अगदी आपण पाहतोय की तो त्याचा डावा उजवा पाय ज्या पद्धतीने त्यानं बेट केला, अफलातून काम करतोय तो नरेश. 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न समोरच्या दिशेनं, आणि इथे हर्षलनं मात्र चुकी केली. धावा मिळत आहेत आता त्या फलंदाज नरेशला. आणखी एक चौकार आला. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती 10 वर. दहा धावसंख्या धावफलकावरती आहेत देवाच्या विरोधात. देवा मगजपासून अपोजिट एंड कडून गोलंदाजी करत होता. आता देवाचं एंड मात्र चेंज करण्यात आलंय आणि आता त्याच्या विरोधात धावा येत आहेत. धीमागतीचा चेंडू हलक्या हाताने ढकललाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक फील्ड करेल, तत्पूर्वी एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ते 11 वरती. 11 लॉस ऑफ 2 विकेट. फणस डोंगरी, रोशन 11 फणस डोंगरी अगेन्स्ट लोदिवली. चेंडू हवेत वाऱ्याच्या विरोधात. आता क्षेत्ररक्षक पोहोचेल का? झेल मात्र पुन्हा निसटतोय. एक धाव फक्त मिळते ती फलंदाजाला. वाऱ्याचा ओघ खूपच वाढलाय, खूपच वाऱ्याचा ओघ वाढलाय. धावसंख्या झाली ती 12. उद्या रायगड, ठाणे, मुंबई या 3ही जिल्ह्यातून मात्र संघ खेळताना दिसतील तुम्हाला. 12 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. देवाच्या विरोधात 2 चौकार आलेत. अंतिम चेंडू या षटकातील फुलटॉसला कन्वर्ट केलंय. मिडविकेटला नरेश सावंत पहा आपली एनर्जी कंझर्व करतोय, कारण नरेश थोडासा प्रकृती त्याची खालावली होती. त्याला फटकेबाजी देखील करायचे आणि एक ओव्हर देखील फेकायचे, म्हणून नरेश सावंत थोडी एनर्जी कंझर्व करतोय. 2 षटक कंप्लीट झाले. धावा झाल्या त्या मात्र 13.
पहिलं षटक निर्धाव आणि या षटकामध्ये धावा आल्या 13. आणि ही जबाबदारी आहे. पहिलं षटक लेगबायच्या स्वरूपात आलेली 1 धाव आणि या षटकामध्ये 12 म्हणून एकूण 13 धावसंख्या. ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पहा व्यवस्थितरित्या अगदी व्यवस्थितरित्या ते मात्र हाताळतायत. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की हे मगासपासून कुठे दिसत नव्हते. लास्ट मॅच आली, सर्व काम व्यवस्थित करायचे, त्यांनी त्यांचं काम केलं. आणि हे जे प्लॅनिंग आहे हे खूप महत्त्वाचं आहे. एवढं मोठी स्पर्धा साकारायची म्हणजे प्लॅनिंग असायला हवं आणि त्या प्लॅनिंगनुसार सर्व कामं चालू आहेत. मोहन 2 ओव्हर समाप्त झाल्या, 13 धावा आहेत. मोहन आलाय गोलंदाजीसाठी. खूप चांगला स्ट्रोक. अगदी सर्वात लांबवरचा षटकार म्हणणार नाही मी, कारण याच फणस डोंगरी टीम मधून जो ऑन साइडला फटका खेचण्यात आला होता लास्ट ओव्हरला, क्रुशियल मोमेंटला, बंटी घरत याने जो षटकार लगावला होता तो या स्पर्धेतील सर्वाधिक लांब लचक षटकार होता. आणि आता देखील त्याचपर्यंत पोहोचण्याचा नरेशचा प्रयत्न. षटकार येतोय, टीमची धावसंख्या झाले 19. मोहन आसमान दाखवले मोहनला नरेश सावंतनं. 20 मिनिटांचा अवधी. हा देखील चांगला प्रयत्न होता नरेशचा. बंटीला माहिती आहे नरेश दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही आणि हे बंटीनं हेरून मुद्दामून स्ट्रायकर एंडला. ही रणनीती आहे. ही रणनीती नसून क्रिकेटची कूटनीती आहे. ती तुमच्या मध्ये भरलेलीच असायला हवी, तरच तुम्ही विजयी गाथा तुमची स्वतःची तयार करू शकता. 20 धावसंख्या झाली आता. हा वेगवान चेंडू, डॉट चेंडू इथे फेकला जातोय गोलंदाज मोहन कडून. तीन चेंडू शिल्लक आहेत. मोहन कमबॅक करतोय आता. फर्स्ट इनिंग क्वार्टर फायनलची. हा चेंडू दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. इथे नरेश सावंतला मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज मोहनने. अक्षयला माफी असावी, अक्षय जाधव मात्र या ठिकाणी बाद होतोय जो सलामीला आला होता. धावा आहेत ते आता मात्र 20. काल देखील कलोतेमध्ये स्पर्धा चालू आहे, तिथेही हा संघ क्वालिफाय झालाय. तिथेही 2 मॅन ऑफ द मॅच मला असं वाटतं बंटीने घेतल्या होत्या आणि आजही सलग 2 मॅन ऑफ द मॅच या खेळाडूच्या नावावरती आहेत. पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला असे एखादा खेळाडू पाहायला मिळाला नाही की त्याने परफॉर्मन्स केलाय. कालच्या रात्रीमध्ये संतोष घारेनं अक्षरशः मैदान गाजवलंय. पुनश्च तो त्या रेसमध्ये येऊन पोहोचलाय जो गेल्या वर्षी देखील होता. आणखी एक वेगवान चेंडू समोर सापडलाय, नो डाऊट अगदी समोर सापडलाय यष्टांच्या. फलंदाज मात्र बाद होतोय संजय. अगदी समोर. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं, परंतु अगदी नंतर त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र जमिनीवरती आणलं फणस डोंगरे टीमला ते गोलंदाज मोहननं. 20 धावा झाल्यात. धावांसाठी आता संघर्ष चालू आहे. नरेश त्यांच्या सोबतीला आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय सुयश. आता या चेंडूवरती रणनीती काय असेल ते निश्चितच मी सांगेल, परंतु हा चेंडू झाल्यानंतर जो कान मंत्र दिला तो कान मंत्र आपण हा चेंडू झाल्यानंतर लोकांपर्यंत निश्चितच पोहोचू. जी रणनीती असेल विशेष करून नरेशची, कारण हे 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. इथे फलंदाज देखील बाद होतोय. विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केले गोलंदाजानं. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक सनी भगत आणि दुसरी विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केले गोलंदाज मोहन. 20 धावसंख्या अवघी धाव फलकावरती फणस डोंगरी टीमची. इथे रणनीती एकच होती नरेशची
की हा जो शेवटचा चेंडू आहे तो चेंडू सीमापार धाडायचा, कारण इथे मला एकेरी धाव घ्यायची नाहीये, मला स्ट्राईक घ्यायची आहे लास्ट ओव्हरमध्ये. आणि जरूर स्ट्राईक त्याला मिळते, परंतु जो त्याला मोठा फटका हवा होता तो मात्र मोठा फटका मिळत नाहीये. याखेरीज फलंदाज मात्र बाद होतोय. अवघ्या 20 धावा झाल्यात. उद्याचे संपूर्णपणे जो शेड्यूल आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलं. उद्या 8 बलाढ्य संघ तुम्हाला खेळताना दिसतील. उद्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द व्हॉइस ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट आदरणीय हरेशजी पंड्या सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध आवाज आदरणीय चंद्रकांतजी उर्फ चंदू शेट्टे सर हे कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील. आणि आज खरं तर मी भाग्य मानतो, मी ज्यावेळी त्यांना मेसेज केला की आम्ही आमचं भाग्य मानतो की तुम्ही आज या स्पर्धेसाठी या कर्जत नगरीमध्ये पहिल्यांदा तुम्ही दाखल झालात समालोचन करण्यासाठी. बऱ्याचशा काही गोष्टी मला देखील शिकायला मिळाल्या आणि जे आमचे नवीन समालोचक तयार होत आहेत त्यांना देखील तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. गोलंदाज तयार, प्रयत्न करतोय, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय नरेश कडून. चेंडूच्या लाईन मध्ये न येता अगदी दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नरेश थोडासा दबाव जरूर वाढलाय कारण त्याला धावा हव्यात. 20 धावा आहेत धावफलकावरती फणस डोंगरे टीमच्या. इथे भीमर नो चेंडू, 1 धाव नोची आणि धावलेली 1 धाव म्हणजे 2 धाव मिळते आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हा चेंडू फार महत्वाचा आहे. 22 धावा. एक्स्ट्राच तुम्हाला नेहमीच त्रास देत असतात. साधं आणि सोपं समीकरण असतं, जेवढ्या बॅटमधून धावा येत आहेत अगेन्स्टच्या टीमच्या तेवढ्या येऊ द्यात, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात कदापि धावा देऊ नका. हे एक साधं सोपं समीकरण असतं प्रत्येक टीमचं. आणि ही एक्स्ट्राची धाव म्हणजे नो चेंडू आणि एक अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल गोलंदाजाला. फुलटॉस होता, फ्री हिटचा चेंडू, 1 धाव फक्त मिळते. बॅकअप पहा, सरळ रेषेत होतं. हे बॅकअप असं नसायला लागतं, परंतु जेव्हा व्यावसायिक संघ खेळत असतात, खेळाडू खेळत असतात, त्यांचं बॅकअप पहा. आणि ग्रामीण भागातील हे बॅकअप आपण असंच पाहतो नेहमी. एका रेषेत मात्र एका मागोमाग एक उभे असतात, परंतु चेंडू जरूर अडवला. धावसंख्या झाले 23. 4 चेंडू शिल्लक आहेत. नरेश सावंत मात्र स्ट्रायकर एंडला. इथे हुक केलाय चेंडूला, फटका खूप सुरेख आहे. नरेश सावंतच्या बॅट मधून आणखी एक दमदार षटकार आपण पाहतोय, ते देखील वाऱ्याच्या विरोधात, कारण वाऱ्याचा ओघ त्या बाजूने म्हणजे नरेश सावंतच्या मनगटामध्ये खांद्यामध्ये किती पॉवर आहे. हुक शॉटचा तो देखील फटका. 6 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या झाले 29. आता थोडे खांदे जे विसावले होते फणस डोंगरी टीमचे, ते आता खांदे मात्र निश्चितच आत्मविश्वासानं उभारी घेत आहेत, कारण त्यांच्यासाठी नरेश सावंत षटकार चौकार ठोकतोय. 29 धावा, 3 चेंडू शिल्लक. गोलंदाजी करतोय नितीन. हा नितीनचा चेंडू हवेत आणि ही विकेट मात्र सोडले. नरेश सावंत, हे वादळ थांबवण्यासाठी तुम्हाला संधी मिळाली होती, परंतु त्या संधीचं तुम्ही सोनं करू शकला नाहीत. जरूर तो नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचलाय, परंतु एखादा जर का चेंडू त्याला मिळाला तर मात्र तो उपद्रव करू शकतो. 30 धावसंख्या धावफलकावरती. आता धावसंख्या फायटिंग स्कोर जरूर आहे. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. खूप चांगला चेंडू, 1 धाव फक्त घेणार नरेश. त्याला स्ट्राईक हवी आहे, गोलंदाजी देखील करायची आहे, स्वतःची एनर्जी कन्झर्व करतोय. धावसंख्या झाले ती मात्र 31. किती टार्गेट असेल या शेवटच्या मॅच मध्ये आजच्या रजनीतील? 31 धावसंख्या मात्र धावफलकावरती. शेवटचा चेंडू नितीन गोलंदाजी करतोय. धावा आल्यात या षटकामध्ये. प्रयत्न चांगला होता नरेशचा. कोण झेल घेणार? नितीनच्या हातातून देखील झेल निसटतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील मिळते, परंतु एकच धाव शेवटच्या चेंडूवरती आली. टीमची धावसंख्या झाली 32 आणि आता धावा करायचे 33. लोधिवली टीमला धावा करायचे 24 चेंडूंमध्ये 33. पुनश्च लो स्कोरिंग मॅच प्रसाद परब सर, आणि या लो स्कोरिंग मॅचचा एक वेगळा तडखा मात्र आतापर्यंत दिलाय
आणि ती गोलंदाजी देखील त्यांनी दाखवले। अगोदर चांबार्लीच्या अगेन्स्ट बलाढ्य टीम आणि तिरंगा शिवकरच्या देखील अगेन्स्ट त्यांनी त्यांची गोलंदाजीतली भेदकता दाखवले आणि पुन्हा एकदा त्या गोलंदाजीच्या भेदकतेची तपासणी होणार आहे। कारण एकीकडे इन्फॉर्म असलेले हे फलंदाज हर्षल बंटी चांगली बॅटिंग करतोय, सागर चांगली बॅटिंग करतोय आणि आता त्यांचं टार्गेट आहे 33 माफक असं आव्हान आहे आणि त्यांच्या विरोधात मात्र फणस डोंगरीचे हे सर्व गोलंदाज असणार आहे। परंतु मी मगासपासून ज्या विषयाला मी छेडछाड केली होती की आज मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आदरणीय प्रसादजी परब सर उपस्थित झाले आणि बरंच काही मला शिकायला देखील मिळालं आणि आमच्या बऱ्याचशा प्रेक्षकांना देखील नवनवीन माहिती त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली आणि अशा विशिष्ट बऱ्याचशा गोष्टी आहेत की मॅच फक्त आमच्याकडे 7 होत्या आणि त्या 7 असताना देखील त्यांच्याकडून जितकी माहिती आम्हाला मिळाली आणि त्याचबरोबर जे आमचे नवीन समालोचक जे तयार होत आहेत त्यांना देखील एक दिशा मिळाली की कोणत्या दिशेने आम्हाला देखील प्रवास करायचे। तर हा आज आम्ही त्यांचा सन्मान करतोय या आयोजकांच्या वतीनं, कारण शेवटचा टर्न त्यांचा असेल या स्पर्धेतून ते रजा घेतील। परंतु मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल प्रसादजी परब सरांचं की त्यांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून या शिवजयंती चषकासाठी ही एक रात्र त्यांनी आमच्यासाठी मात्र जरूर दिली आणि मी विनंती करेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सुदामदादा पवाळ यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रसादजी परब सर जे सातत्याने गेली 10 वर्ष या अगदी टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं 10 वर्ष अगदी समालोचन करतायत। डोंबिवलीचा एक सुमधुर आवाज आणि अफलातून कामगिरी जे नेहमी करत असतात ते सन्माननीय प्रसादजी परब साहेबांच्या मंचावरती सन्मान होतोय। मराठीवरती त्यांचं असलेलं प्रभुत्व, क्रिकेटची इत्थंभूत माहिती आणि आज कर्जत नगरीमध्ये ते पहिल्यांदा दादांनी त्यांना पाचारण केलं आणि त्या संधीचा त्यांनी स्वीकार केला, निमंत्रण स्वीकारलं आणि आज ते या मंचावरती उपस्थित झाले। त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेल कडाव टीमचं आणि दादांचं देखील की त्यांनी खार्डी चषकानंतर प्रसादजी परब साहेबांच्या समवेत मला स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली। तर मी थांबतो, उद्या ठीक 7 वाजता आपण जरूर भेटू। परंतु आपण ऐकत राहा शिवजयंती चषक 2019 अंतिम 4 ओव्हर शिल्लक आहेत, धाबा करायचे त्या 33 मॅचला सुरुवात येईल। आपण ऐकूया या शेवटच्या टर्न मध्ये पुनश्च आदरणीय प्रसादजी परब सर यांना। थँक्यू। विकेट हॅट्रिक सलग 3 षटकार आले तर मात्र निखिल पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक। थँक्यू, धन्यवाद समीर। रोशन 11 फणस डोंगरी संघाला मात्र धावा डिफेंड करायच्या त्या मैदानावर 33। पण मागं आपण जर पाहिलं तर मागच्या सामन्यात ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती शिवकर संघाला 34 धावा 24 चेंडूत करू दिल्या नव्हत्या। पण आता मात्र बघायचं की संघ वेगळा, वेळ वेगळी, सिच्युएशन वेगळी आहे। पण धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 1 धाव कमी राहिलेली आहे मैदानावर। मग अशा आपण 34 धावा डिफेंड करताना पाहिलं, इथे मात्र 33 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि बघायचं इथे मात्र काय उत्तर असेल। पण त्यांनी हर्षद कडे जे आघाडीचे फलंदाज यांनी मात्र एक यशस्वी भूमिका बजावली आपल्या संघाकडून खेळत असताना। खूप चांगला परफॉर्मन्स लोदिवली संघाकडून पाहायला मिळाला, खास करून या 2 खेळाडूंकडून ज्यांनी मात्र इम्प्रेस केलं आपल्या डावाला सुरुवात करत असताना। चांगली सुरुवात नेहमीच त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे। पण आता मात्र इथे रोशन 11 फणस डोंगरी हा संघ आहे, त्यांच्याकडे मात्र भेदकता आहे गोलंदाजीमध्ये, आक्रमकता गोलंदाजी त्यांच्यामध्ये आहे आणि त्या गोलंदाजांसमोर आता मात्र कशा प्रकारे टिकाव धरून चांगली गोलंदाजी करणार याचं उत्तर घेऊन मनाच्या आतमध्ये 2 फलंदाज सज्ज झाले। स्टार्टिंग एंडला बंटी तर नॉन स्टार्टिंग एंडला हर्षद आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल पहिलं षटक हाताळण्यासाठी या संघाचा सगळ्यात महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू नरेश सावंत। प्रकृती थोडीशी खालावली आहे पण ह्या सगळ्या दुःख वेदना दूर करून चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल आणि याचं उत्तम उदाहरण काय तर गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर याचं एक पुस्तक आहे। तुम्ही आवर्जून तुमच्या खिशाला परवडेल एवढी किंमत आहे या पुस्तकाची। प्लेइंग इट माय वे, नरेश सावंतचा पहिला चेंडू। हा चेंडू थोडासा ऑर्थोडॉक्स फटका पाहायला मिळाला, ऑन द टोस उभे राहिले, क्विक बाउन्स होता या चेंडूवर। पंच पादा चेंडू ब्रश कुठे होतो आणि निश्चितच पंचांचा इशारा आला अभि देवघर यांचा। हा चेंडू लेगबायची सुरुवात अंकित केला जाईल। प्लेइंग इट माय वे माझं आत्मचरित्र असं एक पुस्तक आहे आणि मराठीमध्ये अनुवादित सुद्धा हे पुस्तक आहे। आवर्जून पुस्तक खरेदी करा आणि सचिन रमेश तेंडुलकरच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या स्वतःहून त्या लिहिलेल्या आहेत
आणि मी तर म्हणेन की स्वतः मी एक समालोचक असून किंवा तुम्ही क्रिकेटर आहात तर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा फरक पडू शकतो ते पुस्तक वाचून. स्ट्रायकिंग गेला फलंदाज डावखुरी हाताचा हर्षद. गोलंदाज नरेश सावंत उजव्या हाताने ओव्हर द विकेट. चेंडू व्ही शेप मध्ये खेळायचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर असे तसे काय मिड ऑफला चेंडू कव्हर करतात. क्विक सिंगल, खूप मोठा कॉन्फिडन्स देऊन जाईल तो हर्षदला, कारण पॉवर प्लेचा षटक मार्ग असते. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या आत बाहेर पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. अशा मुवमेंटला गॅपमधून फटका एक्झिक्यूट करणं, धावा चोरणं, स्ट्राईक रोटेट करणं हे महत्त्वाचं असतं दोन्ही फलंदाजांसाठी. तेच तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा, एक लेगबाजी सुरुवात का होईना पण धावा येत आहेत मैदानावर. आणि त्यानंतर बॅटमधून आलेली ही पहिली धाव. धावसंख्या धावफलकावर 2. 33 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी त्या लुधिवली या संघाला. बॅकफुटला गेले कव्हर्समध्ये, खूप चांगला फटका, पाळणं फेडणारा. 2 खेळाडूंच्या गॅपमधनं हा चेंडू एक्झिक्यूट केलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुपर शॉट. थोडेसे स्टेप आउट झाले. गुडलेनचा चेंडू होता, बॅटर बरोबर मिडलिंग केला. स्टिकरच्या जिथे जिथे स्टिकर असतो बॅटचा तिथे जणू काही चेंडू निश्चित लागलाय, पण एलिव्हेशन खूप चांगलं मिळालं चेंडूला आणि डीप एस्टाकावर बाउंड्रीच्या बाहेर पहिलाच संघर्षमय फटका येतोय तो बंटीच्या बॅटमधून. ओद विकेट बॉटम हँडचा वापर केला, लेगलान्स केला चेंडूला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि ते मात्र फलंदाजाला आपली विकेट जणू काही सॅक्रिफाईस करावी लागते, कारण ते मात्र अजिबात तयार नव्हते, कारण तेवढा वेग नव्हता त्यांच्या धावगतीमध्ये आणि जणू काही स्वतःची विकेट बहाल करतायत की काय मैदानाच्या आतमध्ये. ते म्हणजे फलंदाज हर्षद आणि पहिलं यश मिळते ते संघाला धावचीच्या स्वरूपामध्ये. पहिला गडी बाद होतोय तो हर्षलच्या स्वरूपामध्ये. 6 धावसंख्येने पहिला गडी बाद होतोय, कारण ज्याप्रमाणे मगाशी आपण उल्लेख केला की नरेश सावंतला थोडीशी त्याची प्रकृती नाजूक आहे, चिंताजनक आहे, पण तरीसुद्धा मात्र त्या गोष्टी सर्व विसरून तो मात्र खूप चांगला क्रिकेट खेळतोय. तर याचा उल्लेख त्या पुस्तकात सुद्धा मात्र केलेला आहे. अपेक्षांचं ओझं मैदानाच्या आतमध्ये जेवढं वाहिलंय ते सचिन रमेश तेंडुलकरने त्या पुस्तकामध्ये त्याने अनुवादित सुद्धा केलंय. कित्येक वेळा दुखापतग्रस्त झाले, कित्येक वेळा क्रिकेटपासून दूर राहिले, पण श्वास होता तो म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकरचा क्रिकेट, पण त्या क्रिकेटपासून त्याला कोणीच दुरावू शकलं नाही. पहिला यश मिळतंय संघाला, सांघिक यश मिळतंय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. रनआउट. हर्षद बॅक टू द पवेलियन. हर्षदची जागा मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर घेतात ते सागर. चांगल्या कॉन्ट्रीब्युशनची गरज आहे, चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे मैदानावर. नरेश सावंत. ओ द विकेट समोर खेळलेत, लॉफ्टेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक घेत आहेत पुढे, चेंडू जज करतायत पण चेंडू त्याच्या डोक्यानं फ्लाय होतोय. हवेची साथ मिळते, चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. कशा प्रकारे शफल झाले, बरोबर चेंडू मिडलिंग केला बॅटवर, ओव्हर पिच चेंडू अँड स्टँड अँड डिलिव्हर. सुपर शॉट, आउट ऑफ द पार्क, षटकार आणि धावसंख्या वेग पकडते धावफलकावर. ती दुहेरी अंकामध्ये 12 धावा धावफलकावर. 12 ऑन द बोर्ड. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द पॉवर प्ले. गोलंदाज नरेश सावंत. एक चौकार आले, एक षटकार आले, एक गडी सुद्धा बाद झालाय. 12 धावा धावफलकावर. चेंडू हवेमध्ये, इथे मात्र लाऊड अपील, कारण पंच सांगतात हा चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन मात्र बरं जातो तो यष्टीच्या मागे आणि कुठली प्रकारची चूक न करता कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात इथे मात्र ताबडतोब क्विक रिप्लाय दिला पुढच्या चेंडूवर तो नरेश सावंतने. अजून एक धक्का मैदानावर, फलंदाज बाद. एक फलंदाज सांघिक स्वरूपामध्ये बाद झाला, धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि इथे मात्र आल्यानंतर फलंदाज तुम्ही पाहतात त्याच्या बॅटमधनं, सागरच्या बॅटमध्ये एक षटकार सुद्धा पाहिला, पण 2 चेंडूचा सामोरे गेला, 6 धावा अंकित केल्या आणि कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात यशच्या मागे झेल देऊन तंबूत परतत आहेत. 12 ऑन द बोर्ड. लक्ष आहे ते 33 धावांचं सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा अंकित झाले ते एकूण 12. खूप चांगलं क्रिकेट या विभागात पाहायला मिळालं. पहिल्यांदाच संधी मिळाली. अभि देवघर यांचं मी खरंच आभार व्यक्त करीन, ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या एका फोनवर आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली. समीर सोमणेचा सुद्धा आभार व्यक्त करतो, त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं आणि निश्चित म्हणे की मात्र यावर्षी समीरसोबत समोरक्षण करण्याची संधी मिळाली. ती खाडीच्या स्पर्धेमध्ये डोंबिवलीची एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा दिनेश पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. त्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच समीर सोमणे यांच्यासोबत माईक शेअर करण्याची संधी मिळाली आम्हाला. पहिल्या षटकाखेर धावसंख्या 12. लक्ष येते 33 धावांचं.
अजूनही मैदानावर 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 18. 18 बॉल अँड 21 रन्स टू विन. गोलंदाज हिरा. हो, चेंडू पाहतायत लास्ट मोमेंटला स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, बंटीला सरप्राईज करून जाणारा चेंडू होता. कारण पुन्हा एकदा सांगतो मी, लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतात. अँगल होतोय, चेंडू बाहेर निघतोय. क्रिजच्या एका कोपऱ्यातनं गोलंदाजी केली जाते. तिथे मात्र संभ्रमात पडतायत फलंदाज. आतापर्यंत पूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये त्या गोलंदाज हिराने. आणि मगाशीच म्हटलं की नावाप्रमाणेच खूप काही आहे. डायमंड आहे तो या संघाचा, जो सहसा मिळत नाही. यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. थांबून खेळायचा प्रयत्न, गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. बंटी सारखा खेळाडू चाच पडतोय तो हिराच्या गोलंदाजीवर. आणि हिरा सहसा मिळत नाही, यासाठी खाणीत जावं लागतं, हात काळे करावे लागतात, तेव्हा कुठे तुम्हाला हिरा सापडतो. आणि तीच मेहनत तुम्हाला या हिराकडून पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली पूर्ण स्पर्धेमध्ये, इम्प्रेसिव्ह जॉब. वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फ्रॉम टेकडी एंड. ऑन साइडला आता मात्र चेंडू हवेमध्ये बराच वेळ आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. गुड कॅच, व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ फिनिश. असं वाटलं की चेंडू त्याच्या डोक्याला निघून जाईल की काय, कारण वाऱ्याचा वेग ज्याप्रमाणे होता त्या वाऱ्याच्या दिशेनेच फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडूला एलिव्हेशन मिळालं नाही. एलिव्हेशन मी बरोबर क्षेत्ररक्षक स्क्वेअरला गेला आले आणि दिस इज अ बिग विकेट. फलंदाज बाद होते तो बंटी. आता मात्र मी म्हणेन की जणू काही रोशन 11 फणस डोंगरी संघाचा मार्ग सुकर झाला असेल, कारण खूप लवकर तंबूत परतला तो डावखऱ्याचा फलंदाज हर्षद. सगळ्यात महत्त्वाचा की फॅक्टर या संघामध्ये होता तो बंटी, त्याला सुद्धा मात्र लवकर परत पाठवलंय. धावसंख्या 10 फलकावर 12 असताना 3 गडी बाद. स्टील रिक्वायर्ड 21 रन. 21 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. थोडासा ब्रेक घेऊन गौरव सावंत पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन होत आहेत. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून खूप मोठी जबाबदारी पार पाडत असताना. गुड बॉलिंग, ब्लाइंड स्ट्रोक, जागेवरच खेळायचा प्रयत्न, डॉमिनेट करत असताना गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द लेफ्ट हँडेड बॉलर हिरा. हिरा काष्टे 4 चेंडू फेकलेत आणि 1 सफलता अर्जित केली आतापर्यंत या षटकामध्ये, एकही धाव न खर्च करता. हिरा काष्टे. गुड बॉलिंग. दॅट्स वाय आय कॉल्ड द डायमंड ऑफ फणस डोंगरी. फणस डोंगरीचा तो हिरा आहे, फणस डोंगरीचा तो डायमंड आहे, जो लकाकतोय या रजनीमध्ये. सूर्यप्रकाशामध्ये काचेचे तुकडे सुद्धा चमकतात, पण इथे मात्र तुम्ही पाहताय रजनीमध्ये चमकतोय तो हिरा. नावाप्रमाणेच कामगिरी करत असताना आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही. बघायचं मेडॉनवर पाहायला मिळणार का. समोर केले ऑन साइडला, अप्रतिम फटका, व्हॉट अ शॉट. 10-3चं बळ जणू काही आणलं आपल्या फटक्यामध्ये, आपल्या शोल्डरमध्ये, आणि ओव्हर पिच चेंडूला योग्य उत्तर दिलंय. षटकार. मॅग्निफिसेंट शॉट फ्रॉम तुषार. बरे चेंडू डॉट गेले होते, निर्धाव गेले होते. या चेंडूवर मात्र मोठा फटका येणं गरजेचं होतं. जणू काही जे दडपण आहे आपल्या संघावर ते दडपण आपण थोडंसं दूर करू शकू, कारण एक चांगला स्टार्ट आपल्या संघाला बंटीने दिलाय. त्या बंटीच्या मात्र खेळीवर मात्र पाणी फिरता कामा नये. बंटीने आपल्या ज्याप्रमाणे आपल्या संघाला मात्र परफॉर्मन्स करताना या स्टेपमध्ये आणलंय, अशा मुवमेंटला मात्र चांगल्या फटकेबाजीची गरज, आणि तो फटका तुषारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. समीकरण उरले मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. शिवशक्ती क्रिकेट संघ कडाव आणि त्याचबरोबर स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय शिवभक्त सुदामदादा पवाळी साहेबांच्या माध्यमातून आयोजित सलग दुसऱ्या वर्षामध्ये शिवजयंती चषक 2019. लेफ्ट आर्म चेतन ऑन साइडला चेंडूला प्लेस केले. क्षेत्ररक्षक आय डी मध्ये लॉंगॉला चेंडू कव्हर करतायत. मिळेल ती फक्त एकच धाव. राज ठाकूर आपलं खातं एका धावाने उघडतायत. निस्सिम भक्त आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुदामदादा पवाळी, आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. हो, चेंडू बॉडी लाईन होता. हो, गुड बॉलिंग. गुडलेनचा वापर केलाय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय तो गोलंदाज चेतन.
अप्रतिम चेंडू, गुड बॉलिंग, बॉडी लाईन होतं, टप्पा पडण्यामध्ये चेंडू जवळजवळ नाकाच्या बाजूने निघून जातोय आणि वॉर्निंग बेल देऊन जातोय तो डिंग डॉंग. स्ट्रायकिंगला फलंदाज तुषारला. गुड बॉलिंग वन्स अगेन, व्हेरी गुड डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. इम्प्रेस करत असताना, कमबॅक करत असताना, कमी धावा आहेत मैदानावर त्यासुद्धा डिफेंड करण्याची ताकद हे सर्व गोलंदाज ठेवत आहेत. कारण पहिल्या टप्प्यापासूनच मात्र मोठ्या मोठ्या संघाला मात्र धूळ चारली आहे. रजनी क्रिकेटचा बादशाह रिया 11 चांबाली संघ पराभूत झाला पहिल्या फेरीमध्ये, नंतर शिवकर संघाला पराभूत केलं या संघाने. गुड बॉलिंग वन्स अगेन, वन मोर डिलिव्हरी, डॉट. सलग 3 चेंडू निर्धाव टाकत असताना स्ट्रायकिंगला फलंदाज तुषारला. पण तुषार सुद्धा एक छुपा रुस्तम आहे. मागे आपण पाहिलं मागच्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर मात्र तिसऱ्या शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार वसूल केला. त्यामुळे त्याच्याकडे मात्र विश्वास, त्याच्यावर विश्वास टाकलाय तो राज ठाकूरने की तू फटकेबाजी करू शकतो, तू मात्र मोठा फटका दाखवू शकतो आपल्या बॅटमनना, आत्मविश्वास ठेव स्वतःवर. 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता. गुड बॉलिंग, धावचीची संधी आणि मात्र तंबूत परतावे लागेल. फलंदाज बाद होतोय तो तुषार. गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये, फक्त 1 धाव खर्च केली आहे जेव्हा 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना. काय स्पेल हाताळला आहे इथे. प्रत्येक गोलंदाज आपली एक वेगळी छाप सोडतोय. प्रत्येक फलंदाज, प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक क्षेत्ररक्षक 100% एफर्ट देतोय. मी काय आहे, मी कशासाठी या संघामध्ये आहे, माझ्यावर काय दायित्व आहे, माझ्यावर काय जबाबदारी आहे, ती प्रत्येक खेळाडू पार पाडतोय. मगाशी आपण पाहिलं की गोलंदाजीमध्ये आपण जेव्हा 2 गोलंदाज वापरले गेले त्यामध्ये आपण नरेश सावंतला पाहिलं, हिराला पाहिलं. या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा खर्च भरपूर झाल्या. पण नंतरच्या 2 षटकामध्ये जेव्हा 15 धावांची गरज होती तिथे मात्र एक भन्नाट स्पेल पाहायला मिळतोय. इम्प्रेस करणारी गोलंदाजी पाहायला मिळते, ती गोलंदाज चेतन घरतची. वन्स अगेन लेफ्ट हँड गोलंदाज जो इम्प्रेस करतो आमच्या रसिकांना. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केली आहे. गुडलेनचा वापर, एक फिरकी आक्रमण आतापर्यंत आपण या सामन्यामध्ये पाहिलेलं आहे. पण इथे मात्र वेगवान चेंडू जो मात्र एक वेगळी छाप सोडते. अवघी एक धाव खर्च केली या षटकामध्ये आणि 1 सफलता अर्जित केली. वॉट अ बॉलिंग, इम्प्रेसिव्ह जॉब. 12 चेंडूत 15 धावांचं समीकरण असताना फक्त 1 धाव खर्च करून आता मात्र समीकरण उरलंय. चेंडू शिल्लक आहेत ते 6 धावा आहेत ते 14. 6 बॉल अँड 14 टू विन. निर्णायक षटक आहे, निर्णायक सामना सुरू आहे आजच्या दिवसातला, आजच्या रात्रीतला, रजनीमधला. कारण 4 दिवसांची क्रिकेट स्पर्धा, एकूण 32 संघांचा समावेश. पण उद्या दिवस पाहायला विसरू नका, स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. भरपूर सामने आहेत. 8 संघ, फ्रेश 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. व्यावसायिक लेवलला या संघांनी मात्र काय दबदबा निर्माण केला आहे, त्या संघांचा तुम्हाला परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. भिवंडी विभागातला गोरसई, नवी मुंबईचा तुर्भे, त्यानंतर उरण विभागातला न्हावा, कल्याण डोंबिवलीचा वाकळण, असे संघ सज्ज होत आहेत एक दांडगा परफॉर्मन्स दाखवण्यासाठी. बदलापूर आणि बदलापूरच्या पुढच्या विभागात जर आपण पाहिलं तर आतापर्यंत न्हावा संघाला 2 वेळा परास्त केलंय ते वाकळण संघाने एकाच स्पर्धेत. 6 चेंडू 14 धावा. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. स्क्वेअरला चेंडू ते शॉर्ट स्क्वेअरला शतक देत आहे. चेंडू कव्हर करतायत. 2 धावेचा प्रयत्न, फेक चांगली खराब होते आहे. खराब फेकी. या चुका मात्र दुरुस्त कराव्या लागतील. लेग बाईचा इशारा येतो तो प्रकाश बदे यांचा. वी ऑल्सो से थँक्स टू अवर ऑफिशियल्स. कल्पेश साळुंके आहेत तिथे. वी ऑल्सो से थँक्स टू tenniscricket.in, गौरव सावंत आणि पूर्ण टीमचा त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं आहे. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गुड बॉलिंग, बॉडी लाईन होता. क्वाड बिहाइंडचं अपील. वी ऑल्सो से थँक्स टू अवर डीजे ऑपरेटर डीजे रॉनी आणि त्यांची पूर्ण टीम. थँक्यू व्हेरी मच. वी ऑल्सो से थँक्स टू अवर अंपायर्स कल्पेश साळुंके, अभि देवगरे आणि त्याचबरोबर प्रकाश बदे. सर्वांचा आभार व्यक्त करतो. आमचे गुणसंख्यक हर्षदचा आभार व्यक्त करतो. गुड जॉब. गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू आणि धावचीत. फलंदाज बाद. कारण स्पर्धेचा आपण प्रत्येक दिवसात एक शेवटचा टप्पा सुद्धा टप्प्यामध्ये कन्क्लूड करणं गरजेचं, ते आम्ही कन्क्लूड करत आहोत. या सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून
खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आमच्या ऑफिशियलच्या माध्यमातून लाभलेलं आहे. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे ड्रीम ट्रॉली याचे ऑपरेटर ड्रायव्हर यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. ओमसाई केबल ओमसाई नेटवर्क यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून, आणि SP केबलचा आभार व्यक्त करतो. SP व्हिडिओ रवी पवार, थँक्यू व्हेरी मच. ओ द विकेट. ओ गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू, अजून एक भन्नाट वेग. गोलंदाजीवर हा सामना जिंकू शकतो एवढी क्षमता या संघामध्ये आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. उदय गद्रेने मात्र इम्प्रेस केलंय. प्रत्येक संघनायक, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक गोलंदाज एक वेगळी छाप सोडतोय. तो रोशन 11 फणस डोंगरी संघाच्या बाजूने. कारण मगाशी म्हटलं की पहिल्या सामन्यात चांभारली संघाला पराभूत केलं, दुसऱ्या सामन्यामध्ये शिवकर संघाला पराभूत केलं, पण इथे मात्र सुद्धा चांगली फाईट देण्याचा प्रयत्न फलंदाजी करणारा संघ लोधिवली देतोय. समीकरण उरले 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. उदय गद्रे एक चांगले लेदर बॉल क्रिकेटर आहेत. ओ द विकेट. गुड बॉलिंग. आणि इथे मात्र मी म्हणेन फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. वी ऑल्सो से थँक्स टू अवर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आयोजकांचा आभार व्यक्त करतो. खास करून स्पर्धेचे